नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा राहो. तर आज आपण अशी एक प्रार्थना म्हणणार आहोत किंवा ऐकणार आहोत ज्याने अक्षय तृतीयेचे अक्षय फळ मिळते. ही प्रार्थना फक्त म्हटल्यानेच अक्षय तृतीयेचे अक्षय फळ मिळते. ही प्रार्थना आपल्याला 11 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणायची आहे. सध्याचं ते मॅनिफेस्टेशन वगैरे म्हणतात ना, ते हेच असतं. एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि ती सकारात्मकरित्या आपल्याला मिळवायची असेल तर आपण तिच्याबद्दल सकारात्मक विचार करून ती गोष्ट जर सारखी मिळवायचा प्रयत्न करत असू किंवा सारखी ती गोष्ट आपल्याला हवी आहे असं मनातल्या मनात म्हणत असू तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळू शकते. चला तर मग ही आपली नम्रतापूर्वक प्रार्थना सुरू करूयात, ज्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेचे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ मिळू शकेल. ही प्रार्थना म्हणण्यासाठी आपल्याला देव्हाऱ्यासमोर म्हणजे देवघरासमोर बसून हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना अशी आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. हे श्री विष्णू भगवान, हे माता लक्ष्मी, आजच्या या पवित्र अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही तुमच्या चरणी नम्रतापूर्वक वंदन करतो. या शुभ दिवशी तुमची कृपा आमच्यावर सदैव राहो. आमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. हे माता लक्ष्मी, तुमच्या कृपेने आमच्या घरात कधीही धनधान्य आणि आनंदाची कमी पडू नये. हे भगवान श्री विष्णू, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या प्रत्येक निर्णयात सद्बुद्धी आणि धैर्य द्या. आमच्या जीवनात सर्व अडथळे दूर करून यशाचा मार्ग खुला करा. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळो आणि आमच्या प्रयत्नांना तुमचे आशीर्वाद लाभो. हे देवा, आमच्या मनातील वाईट विचार, अहंकार आणि द्वेष दूर करा आणि प्रेम, करुणा व संयमाची भावना वाढवा. आमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य द्या आणि सर्वांना आनंदी व समाधानी ठेवा. या पवित्र दिवशी केलेली आमची प्रार्थना तुमच्या चरणी स्वीकारा आणि आमचे जीवन अक्षय आनंदाने भरून टाका. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. तर मंडळी, ही प्रार्थना आपल्याला 11 किंवा 108 किंवा 1008 वेळेस म्हणायची आहे. अक्षय तृतीयेचे फळ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा लवकरात लवकर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या म्हणजेच या पवित्र सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी. धन्यवाद.